हॅलो. येस सर. कुठेपर्यंत आलेलं आपलं बाळानं? थेरम चालू होता सर. केली कुठला हॅमिल्टॉन थेरम. एक्झाम्पल झालं की नाही? एक्झाम्पल देऊनच प्रूफ करायचं शिकवलं. बर, प्रूफ काय त्याचं नाहीये आपल्याला. थेरोटिकल प्रूफ कशाचाच नाहीये आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके सर. आपण पुढे एक्झाम्पल घेऊया आता. कॅले हॅमिल्टन थेरम ना. पुढचं एक्झाम्पल घ्या. कॅल्सी आणलं का सगळ्यांनी? रे येस सर. कॅल्क्युलेटर आणलेला आहे ना? येस सर. व्हेरीफाय कॅले हॅमिल्टन थेरम. व्हेरीफाय कॅले हॅमिल्टन थेरम. and find A inverse A raised to -1 द्या रे तिथं. where A inverse where A inverse where capital A equal to घ्या 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. लिहिलं का? हॅलो बाळांनो. हॅलो.
येस आहे सर. मग आता याचं कॅले हॅमिल्टन व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढावं लागेल. काय आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन? a minus lambda, determinant of a minus lambda I is equal to 0. ओके. डिटर्मिनंट ऑफ a मायनस लॅम्बडा I इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ a मायनस लॅम्बडा I काय आहे ना? 1 minus lambda 2 minus 2. 1 मायनस लॅम्बडा 3 मायनस 3 लॅम्बडा minus lambda 1 minus lambda. 1 minus lambda. डिटर्मिनंट म्हणजे उभी लाईन घ्यायची. नेहमी लक्षात ठेवा. मुलं गडबडीत चूक करतात. पुढं its solution is given by काय तर बोला. लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. बरोबर का? हॅलो. येस. वेअर S1 इक्वल टू सांगा. Sum of diagonal elements. सम ऑफ डायगोनल एलिमेंट. पुढं S1 इक्वल टू 5. S2 sum of minors of diagonal element. काय येणार सांगा मायनर. पहिला बोला पटपट. 1 म्हणजे हा आणि हा कॅन्सल झाला. 3 0 मायनस 2 1 प्लस हा 3 हा आणि हा कॅन्सल. 1 मायनस 2 0 1 पुढं 1 2 minus 1 3. 1 2 मायनस 1 3 सिम्प्लिफिकेशन करा काय येते बघा.
3 plus 1 plus 5. 3 plus 1 plus 3 plus 2 किती आलं रे? 9. 9. आणि आता डिटर्मिनंट. आता इकडे बघा, कॅले हॅमिल्टन थेरम काढायचा असेल त्यावेळी आपल्याला ऑलरेडी मॅट्रिक्स लिहावा लागतो कॅल्सी मध्ये, त्यामुळे डिटर्मिनंट वगैरे पटपट काढता येतं. आता इकडे बघा, कॅल्क्युलेटर आहेच तुमच्याकडे. हॅलो. हा, काय अडचण आहे? महादेव बोला. महादेव. हॅलो, आवाज येतोय रे? हाँ सर, हाँ सर. काय करा, कॅल्क्युलेटर काढा की. काढला सर. मोड प्रेस करा एकदा आणि काय आले वाचा समोर. कॉम्प्लेक्स. स्टेप सगळ्यांनी लिहून ठेवा. हा, काय आले? कॉम्प्लेक्स. अजून एकदा प्रेस करा. काय आलं? SBREG बेस. अजून एकदा करा. इक्वेशन MAT VCT. हा, म्हणजे किती वेळा? 3 वेळा टाईप करावं लागतंय. प्रेस मोड 3 टाइम्स. आता त्याच्या खाली आपल्याला फॉर्मॅट MAT असं आहे ना? हा सर. फॉर्मॅट प्रेस 2 2 आहे ना खाली? येस सर. हा, फॉर्मॅट प्रेस 2 केलं का? येस सर. ओके. वर कॅल्सीच्या वर तिथं काय काय दिसतंय वाचा. MAT आणि काय आले? डी आहे. MAT आणि डी आहे ना? हा, ठीक आहे. फॉर्मॅट प्रेस 2 थर्ड 4 नंबरची की आहे, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे वाचा. MAT. लिहिलं नाही MAT? हा, शिफ्ट प्लस 4 दाबायचं. शिफ्ट आणि 4. काय आलं रे? कळलं? काय आलं? DIM आले, एडिट आले, मॅट आले. बर, बघा, DIM ला 1 आला असेल. येस सर. मॅटला 3 आले. मॅटला 3. दुसरं काय आहे? एडिट आहे का? एडिट आहे सर. EDIT. एडिटला 2 आणि मॅटला 3 आहे. बरोबर? येस सर. हे असं एक बटन आहे बघा आपल्याकडे, साइडचं बटन तुम्हाला मी सांगितलेलं ते पाठीमागं. ते प्रेस करा बरं. हे बटन, हे साइड दाबा. DET आणि TRN आले. त्याला काय?
1 2 आहे. डीईटी आणि TRN तिथंच आहे का? ते थांबा. पुढे घेतल्यावर DET आणि TRN येते पुढचा arrow दाबल्यावर. आफ्टर नेक्स्ट एरो डीईटी येत आहे ना 1 हा आणि TRN 2. TRN 2. आता याचे मिनिंग बघा. डायमेन्शनचा मिनिंग असतो मॅट्रिक्सचे डायमेन्शन 2x2 आहे 3x3 आहे. ठीक आहे. एडिटचा अर्थ तुम्ही जो मॅट्रिक्स टाईप केलेला आहे त्याच्यामध्ये जर एखादी चूक असेल तर ती एडिट करता येते. मॅटचा अर्थ तुम्ही जो मॅट्रिक्स टाईप केलेला आहे तो सिलेक्ट करण्यासाठी. डिटर्मिनंटचा अर्थ मॅट्रिक्सचा किंवा एखाद्या व्हॅल्यूचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं असेल, मॅट्रिक्सच डिटर्मिनंट काढतो आपण, डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी वापरला जातो. आणि ट्रान्सचा TRN म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी असतंय. हे लक्षात आलं? Yes sir. हा, तुम्ही काय करा, डीईटी आणि TRN वर आहे हे साइडचं बटन प्रेस करा, तुम्हाला पुन्हा DIM एडिट मॅट दिसेल बघा. Yes sir. आपल्याला पहिल्यांदा मॅट्रिक्स ज्यावेळी टाईप करायचा असतो त्यावेळी फॉर DIM प्रेस 1 आपल्याला पहिल्यांदा डायमेन्शन सिलेक्ट करावे लागतात मॅट्रिक्सचे. 1 प्रेस करा. काय आलं रे? ABC. हा, असं येईल बघा. A च्या खाली 1 असेल. Yes sir. A च्या खाली 1, B च्या खाली 2, C च्या खाली 3. बर, आता त्यातला आपल्याला कुठलाही सिलेक्ट केला तरी चालतंय, आपण नेहमी 1च करायचा. 1 प्रेस करा. हा, Mat A M into N M question mark. M क्वेश्चन मार्क आलं. M क्वेश्चन मार्क आलेला आहे, बरोबर ना? Yes आता sir. इथे यायचं, आपला मॅट्रिक्स जो आहे त्याची ऑर्डर काय आहे बघा. 3x3. म्हणजे M ची व्हॅल्यू झाली 3, बरोबर? हा, जी व्हॅल्यू असेल ती प्रेस करायची. कळतंय का? Yes हा sir. हा, 3 आणि इक्वल टू जे असेल ते दाबा. आता इथं 3 आणि इक्वल टू प्रेस करा. काय आलं? N question mark. N क्वेश्चन मार्क. तसंच मग आता इथं 3 आहे ना N ला पण. N 3i इक्वल टू दाबा. काय आलं? हॅलो, काय आलं? Mat 0. असं आलं असेल बघा, मॅट A11, बरोबर ना? हा सर. Yes sir. हा, आणि क्वेश्चन मार्क आलंय ना? काय आले? 0 आलाय सर. बरं, त्याच्या खाली 0 आलेला. थांबा, मॅट A11 आलेला आहे. आता काय करायचं बघा व्यवस्थित. इथं मी सांगतोय त्या गोष्टीकडे पहिल्यांदा लक्ष द्या. हा फर्स्ट रो मधला 1 चा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 2 चा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलम, 1 3 चा अर्थ फर्स्ट रो थर्ड कॉलम, 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम, 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम, 2 3 सेकंड रो थर्ड कॉलम, 3 1
3233 लक्षात आलं? हॅलो. Yes. हा मग A11 ला काय दिसतंय तुम्हाला? 1. 1 इक्वल टू प्रेस करा. A12 येईल बरोबर का? Yes. मग इथं काय प्रेस करणार? काय A12 ला? 2 आणि इक्वल टू प्रेस करा. A13 -2. -2 इक्वल टू पुढं A21 आला असेल आता बरोबर आहे का? Yes, sir. 21 ला काय येतंय? -1 इक्वल टू प्रेस करा. नंतर A22 आलं का? हाँ सर. 3. 3 प्रेस करा आणि इक्वल टू दाबा. A23 0. 0 प्रेस करा आणि इक्वल टू दाबा. A24 सॉरी A31 आला असेल. हाँ सर. हा 0. 0 इक्वल टू प्रेस करा. पुढं A32 -2. आणि A33 1. आता पुन्हा A11 आणि त्याच्या खाली 1 दाखवत असेल हाँ सर. बरोबर आहे का? आता आपण लिहिलेलं सगळं बरोबर आहे हे कसं चेक करायचं? तर तुम्ही जर साइडचं बटन प्रेस करत गेला आहे करा एकदा A12 मिळेल 2. हॅलो केलं का? हाँ सर येते. हा नंतर A13 नेक्स्ट दाबत जावा दिसतेत बघा तुम्हाला. A13 ला -2 दिसेल. A21 ला -1 दिसेल. A22 ला 3 दिसेल. A23 ला 0 दिसेल. A31 ला 0 दिसेल. A32 ला -2 आणि A33 ला 1 आणि पुन्हा तुम्हाला A11 येईल. आलं का? आता कॅल्सीवर तुम्हाला AC बटन दिसत असेल बघा. हॅलो. Yes, sir. AC बटन दाबा. गेलं का निघून सगळं? हो सर. हो सर. आता आपल्याला काय करायचं आहे? डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. हो सर. डिटर्मिनंटला वर कसं जायचं दिसतंय तुम्हाला? Shift 4 दाबून परत DT ला 1 दाबायचं. हा शिफ्ट +4 दाबा. प्लस नेक्स्ट एरो. सिलेक्ट DIM 1 बरोबर ना? दॅट इज प्रेस 1. काय आलं? DIM आलं का वर? हॅलो. Yes, sir. आलं का? DIM लिहिलेलं आलंय का वर? हा हा. आता परत पुन्हा एकदा शिफ्ट ते DIM तसंच राहू द्या.
अगेन शिफ्ट +4 केलं का? हॅलो, हा सर. हा काय दिसतंय? काय दिसतंय? शिफ्ट +4 नंतर काय दिसतंय? DIM च्या खाली 1, एडिट च्या खाली 2, मॅटच्या खाली 3 दिसतंय का? येस सर. 3 प्रेस करा. काय आलं? ABC आन्सर. आता आपण ए मध्ये लिहिलेलं ना, सिलेक्ट 1 म्हणा, प्रेस 1 म्हणा, पुन्हा प्रेस करा. काय आलं आता वर? DIM असं आलं असेल. बाळांनो काय आलं? मॅट ए. DIM ऑफ मॅट ए आला असेल ना? नाही सर, फक्त मॅट ए आलं. कसं काय अगोदरचं DIM कुठं घालवलं तुम्ही? सॉरी, DET. नाही सर, मॅट सोडून दुसरं काय नाही आलं. मॅट ए एवढंच आलं. नाही सर, आले DET मॅट ए. DET मॅट ए यायलाच पाहिजे. तुम्ही एसी दाबलो नाही ना परत? आले मी आता लिहिलेली प्रोसिजर ऍज इट इज करा. DET मॅट ए आलं का सगळ्यांचं? हो आले. हा, मग आता इक्वल टू प्रेस करा. किती आलं? -10. -10. -10 येतंय? बरं, डिटर्मिनंट -10 येतंय का बाळा? नाही येते सर. किती येते? वन येते. 1 व्यवस्थित बघा की. व्हेरीफाय केलेलं का मॅट्रिक्स बरोबर टाकलाय का? हॅलो, बाळांनो एकदा शिकून घ्या, म्हणजे परत मग स्पीड मध्ये होतं कॅल्क्युलेशन. हार्डली 5 मिनिटं पण लागत नाहीत. 1 ते 2 मिनिटात टाईप करून होतं. काय ते डिटर्मिनंट बघा. आलं का नाही एका भाषेत सांगा. हॅलो, अरे नसेल आलं तर नाही म्हणून सांगा. किती आलंय? किती आलेलं आहे उत्तर? बाळांनो आन्सर किती आलेलं आहे एवढंच सांगायचं आहे. चुकलेलं असेल तर चुकू द्या, काय फरक पडत नाही, परत करू आपण. हॅलो, काय म्हणतोय मी?
माझा मूळ उद्देश डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा नाही. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण ऑलरेडी टाईप करायला तुम्हाला लागतं, म्हणून डिटर्मिनंट पण काढायचा कसा हे सांगितलं तुम्हाला तिथं. तुमच्या ह्याच्यावर डिटर्मिनंट आलेला आहे का परत एकदा सांगू? सर परत सांगा. परत एकदा सांग. हा ठीक आहे. एसी प्रेस करा. केलं का? हो सर. मॅट्रिक्स तर सगळ्यांनी टाईप केलेलाच आहे ऑलरेडी. हा सर. हा Shift+4 प्रेस करा. केला सर. नेक्स्ट एरो दाबा. डायमेन्शनच्या खाली 1 दिसतंय का? येस सर. डायमेन्शनच्या खाली 1 दिसतंय ना? हा 1 प्रेस करा की मग. आता ह्या वरच्या ह्याच्यामध्ये DIM आला असेल बघा. आलंय का बघा? तेवढा आला असेल सगळ्यांचं तर पुढे जाऊया. हॅलो सॉरी DET हा येस सर. DET आलं का? येस सर. DM सगळ्यांच्या ह्याच्या पुढे आलं का DET? आणि असा एक ब्रॅकेट आला असेल बघा. आलाय का? का नाही आला? फक्त DET आलंय. फक्त DET आले सर. ठीक आहे असू द्या. DET ठीक आहे. आता DET आलंय. आता पुन्हा एकदा Shift आणि 4 दाबा. येस सर. हा आपल्याला मॅट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे 3 प्रेस करायचं. केलं का? येस सर. ए मॅट्रिक्स सिलेक्ट करायचं आहे. एच्या खाली 1 दिसतंय. येस सर. मग 1 दाबा. असा आला असेल DET मॅट ए. हा सर. आलंय का? आलाय सर. सगळ्यांचं. आणि इक्वल टू प्रेस करा. 1. आलं का सगळ्यांचं 1 आता? येस सर. कुणाला काय अडचण आता? नो सर. हा ठीक आहे. हे एवढं सगळं लिहून घेतलं याचं प्रोसिजर. एक जरा काय करा तुम्हाला सांगतो. आपण जे मॅट्रायसेस सोडवलेले आहेत का आयगेन व्हॅल्यू मधले वगैरे, त्याचे डिटर्मिनंट काढायचा सराव करा 1, 4, 5 चा. होऊन जाते तुम्हाला, सराव होऊन जाते. ही प्रोसिजर लिहून घेतली का सगळी? साईडला घ्या कुठेतरी लिहून. घेतली का? येस सर. हा सर हा कॅल्सी वेगळे आहे माझी, त्यासाठी काय सांगाय स्टेप काय? कुठले कॅल्सी? 991 ES प्लस आहे. ES घेतले वे तू? हा ES मध्ये मॅट्रायसेस असेल का? नाहीये माझ्या अंदाजानं. मोड प्रेस कर बरं एकदा. काय ते? काय ते? कॉम्प्लेक्स स्टॅट बेस एन इक्वेशन मॅट्रिक्स टेबल व्हेक्टर. मग मॅट्रिक्स डायरेक्ट सिलेक्ट कर की. कितीला आहे मॅट्रिक्स? 6 नंबर. कर ना सिलेक्ट. हा केलंय. मॅट्रिक्स X 1 नंबर, मॅट A 2 मॅट B मॅट C. कुठला बी सिलेक्ट कर. मॅट ए कर सिलेक्ट. हा तिथे डायरेक्ट तुझा नॅचरल डिस्प्ले आहे का? हा नॅचरल डिस्प्ले का साधा आहे? म्हणजे
बर काय दिसतंय सांग. मॅट ए इंटू mn क्वेश्चन मार्क 3 into 3 हा, मग तीच प्रोसिजर आहे. एम इंटू क्वेश्चन मार्क 3 इक्वल टू एन इंटू क्वेश्चन मार्क 3 इक्वल टू प्रेस करायचं. 3 3 इक्वल टू वर लिहिलंय की बघ मी. 3 इक्वल टू प्रेस केल्यावर सर ए येत आणि खाली मॅट्रिक्स येते ते त्यातले हे टाकायला. हा मग टाकायचं तिथं. नाही सर ते वेगळंच येते काय फक्त फर्स्ट काय कॉलम येतंय ते तर सांग ना मला. ए मॅट्रिक्स येते फक्त एक कॉलम येते. एक कॉलम म्हणजे ए मॅट्रिक्स येते आणि त्यामध्ये एम column. आणि एन घ्यायचा चुकला रे तुझा. परत एकदा जा, पुन्हा प्रोसिजर कर. एक काम कर, हा आता सध्या ऑब्झर्व कर. हा हा आणि ES प्लस साठी मी तुला सेपरेट सांगतो. आता हे बाकी मी सांगताना सांगितलेलं MS घ्या म्हणून सगळे. तर असू दे, आता घेतलंय तर काय अडचण नाही, सांगतो मी तुम्हाला परत प्रोसिजर. आता बघा बाकीच्या. हा 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 ठीक आहे. डिटर्मिनंट 1 आला, ते लिहून झालंय का? हॅलो, अरे लिहून झालंय का? येस सर. पुढं मूळ मुद्द्याकडे येऊ आपल्या. हा मग काय येणार? लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर म्हणजे -5 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 9 लॅम्बडा -1 इक्वल टू 0. हा आला तुमचा. काय आला? काय आलं? हॅलो, काय आलं? हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आलं ना? हॅलो, अरे काय विचारतोय? आवाज येतोय का माझा? Yes, sir. हा, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आलं का? लॅम्बडा क्यूब -5 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 9 लॅम्बडा -1 इक्वल टू 0. हे नेहमीच्याच पद्धतीनं कळतंय का? हॅलो, रिप्लाय येऊ दे की. हॅलो, अरे काय विचारतोय? हे समजलं का? लॅम्बडा क्यूब वगैरे कसं लिहायचं हे झालेलंच आहे की माग आयजेन व्हॅल्यू मध्ये. Yes, sir. येस सर. हा, आता बाय कॅले हॅमिल्टन थेरम. कॅले हॅमिल्टन काय सांगतो? जिथं लॅम्बडा दिसतंय तिथं ए टाका. ए सॅटिस्फाईज गिवन मॅट्रिक्स. मग काय येणार? ए क्यूब -5 ए स्क्वेअर प्लस 9A -I इक्वल टू 0. हे कळलं? कॉन्स्टंटला आय न मल्टिप्लाय करायचं हे कालच सांगितलेलं मी. बरोबर आहे का? येस सर. हा, येस सर. आता आपण जो मॅट्रिक्स टाईप केलेला आहे त्याच सगळ्या गोष्टी आपण कशासाठी केल्या ते इथून पुढे ऍक्च्युअली सुरुवात होते. आपल्याला हा व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला A⁻³ काढावा लागेल. त्याच्या अगोदर A² काढावा लागेल. नाव A² म्हणजे काय असतो? A² म्हणजे A × A. बरोबर आहे का? हॅलो, हॅलो बाळांनो. Yes. हा, येस सर.
मग आता ए इंटू ए एकतर काय करा, ए सेपरेटल्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला माहित आहे, त्या पद्धतीने सोडवा. आता आपण मॅट्रिक्स ऑलरेडी टाईप केलेला आहे सगळ्यांनी. हॅलो, मॅट्रिक्स टाईप केलेला आहे का? हा. आता काय करायचं बघा, शिफ्ट 4 दाबा. तुम्हाला मॅट्रिक्स कसा टाईप करायचा याची प्रोसिजर कळली का? नाही. मग मगाशी विचारायचं नव्हतं? हॅलो, काय विचारतोय? सर ते माझा कॅसिओ सायंटिफिक कॅल्क्युलेटर FX100MX आहे, त्याच्यावर होत नाही वाटतं. होतंय, ज्यांचा वेगळा आहे त्यांनी मला सेपरेट कॉल करा प्लीज. मी आता प्रत्येकाचे कॅल्क्यू हे करून प्रत्येकाला सांगू शकत नाही. मला सेपरेट कॉल करा, मी तुम्हाला सेपरेट इन्स्ट्रक्शन देतो कसं सॉल्व्ह करायचं. लक्ष Okay, देते? हा. आता ए स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे. शिफ्ट +4 प्रेस करा. केलं का? काय आलं? हॅलो 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 अरे पुढं काय आलं ते बोला ना बाळांनो. काय अडचण आहे का बोलायला? हॅलो मी काय म्हणतोय ते कळतंय का तुम्हाला? हॅलो अरे बाळांनो बोला पटपट. कुणी टाईप केलेलं आहे त्यानं बोला. ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर आहे त्यानं बोला ना पटपट. रोल नंबर 2, 3 तुमच्याकडे आहे का कॅल्सी? 4 धनश्री सर आहे ना? आहे सर, पण आता 2 मिनिटं मी जरा बाहेर गेलते, मला माहित नाही काय करायचं ते. मॅट्रिक्स टाईप केलाय का सगळ्यांनी? हो कुणी सर. कुणी टाईप केलाय त्यांनी मला हो म्हणून सांगा. येस सर. काय सर मॅट्रिक्स टाईप? हा वैष्णवी, आता शिफ्ट आणि 4 प्रेस केल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला? डिम एडिट मॅथ. हा ठीक आहे. आणि हे गोष्ट लक्षात ठेवा, कॅल्सीवर मॅट्रिक्स सॉल्व करा असा काही नियम नाही. कॅल्सीवर सॉल्व मी तुम्हाला सोडवून का सांगतोय तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेतरी सोपे जावे, भविष्यात तुम्हाला स्पीड मध्ये सॉल्व करता यावं म्हणून हे गोष्टी चाललेल्या आहेत. बाकी रेग्युलर पद्धतीनं ए स्क्वेअर ए क्यूब काढला काही अडचण नाही माझी. लक्ष देतंय? येस सर. हा हा शिफ्ट +4 केल्यानंतर डायमेन्शन, एडिट आणि मॅट आलेला आहे, बरोबर आहे का? येस सर. त्यातला मॅट्रिक्स ऑलरेडी आपण टाईप केलेला आहे. मॅटच्या खाली 3 आहे, 3 प्रेस करा. येस सर. काय आलं? ABC. हा मग ए च्या खाली 1 आहे, 1 प्रेस करा. हा सर केलं. काय आलं? मॅट ए आला असेल बघा. येस सर. हा आता एक्स स्क्वेअरचं बटन आहे बघा तिथं, हो सर. प्रेस करा. हा सर केलं. मॅट ए स्क्वेअर असं आलं का? हा सर. इक्वल टू प्रेस करा.
डायमेन्शन एरर म्हणते. काय झालं? डायमेन्शन एरर म्हणते इक्वल टू केली. डायमेन्शन एरर. मॅट्रिक्स व्यवस्थित टाईप केलाय का? हा सर केलं तर यायला पाहिजे ना. तुमचं धनश्री? डायमेन्शन एरर येते. 1 मिनिट डबल मॅट्रिक्स टाइप करून बघ. नाही थांबा 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 1 मिनिट. हॅलो हा सर. हॅलो, डायमेन्शन एरर आले का? हा सर. पुन्हा एकदा AC दाबा. हा. शिफ्ट +4. मॅटच्या खाली 3 आहे, 3 प्रेस करा. A सिलेक्ट करा. केलं का? हो सर. हा. आता मॅट A आला असेल. त्यानंतर तुमच्याकडं रेश2 साइन असं कुठं आहे बघा बरं. असं साइन दिसतंय का कुठं? आहे सर. आहे सर. शिफ्ट दाबून येतंय का ते? नाही आता सर. हा बर, ते दाबा बरं. असं साइन आलं की बघा रेश2. हा आले सर. हा, आणि आता 2 प्रेस करा. हा. आता इक्वल टू करा बरं. आता पण तसंच म्हणते सर डायमेन्शन एरर. मग ह्याचा अर्थ तुम्ही क्लिअर नाही ना केलं. वर मॅट दिसतंय का? हो सर दिसतंय. एक काम करा, शिफ्ट +4 दाबा. हा. एडिट च्या खाली 2 आहे, 2 प्रेस करा. हा केलं. A च्या खाली 1 आला असेल, 1 प्रेस करा. डायमेन्शन एरर. काय ते? डायमेन्शन एरर. याचा अर्थ तुम्ही ते टाईप केलेलं गेलं आय थिंक. पुन्हा एकदा मॅट्रिक्स टाईप करा. पहिल्यांदा सांगितलेलं ना x² घ्यायचं. हा, ते मी तुम्हाला नाही का म्हणलं परत मॅट्रिक्स टाइप करते. परत मॅट्रिक्स टाइप करून केल्यावर आलंय ते x²च. बर ठीक आहे, सांगा काय आलंय. A11 -1 आलंय. पुढं A12 नेक्स्ट बटन दाबायचं. A13 -4 A21 -4 A22 7 A23 2 A31 2 A32 -8 आणि 1. 1. हे असं येईल बघा मॅट्रिक्स. नेक्स्ट करत जायचं, सगळे व्हॅल्यू मिळत जातात. ठीक आहे. आता पुन्हा एक क्यूब काढायचा आहे आपल्याला. कोण मला आत्ता सांगत होतं व्हॅल्यू? मी सर. हा, पुन्हा एकदा शिफ्ट +4 दाबा. मॅट्रिक्स सिलेक्ट करा. ए मॅट्रिक्सला या. येस सर. आला का? येस सर. हा, आता मॅट ए आलं ना तिथं? हा सर, मॅट ए. मग आता शिफ्ट आणि x² दाबा. हा सर. आता आलं का? x³ आलं असेल बघा, A³ आला असेल. हा आले सर A³. हा, आता इक्वल टू प्रेस करा बरं. हा सर आलं. सांगा. A11 -13. हा. A12 42. A13 -2. A21 -11. A22 9. A23 10 आले.
A31 10, हम्म. A32 -22, A33 -3. ह्या पद्धतीनं तुम्हाला A² आणि A³ काढता येतंय. हा, आजचा व्हिडिओ परत एकदा बघा व्यवस्थित, काय काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्या पद्धतीनं मॅट्रिक्स टाईप करायचा. पहिल्यांदा कॅल्सी किती जणांच्याकडे आहे त्यांनी तुमचा हँड रेज करा. 991 MS असणार आहे. म्हणजे बहुतेक जणांच्याकडे कॅल्सी नाहीये आता. बरोबर आहे ना श्रीधर? सर 82 ES. 82 ES ना होतच नाही. मी तुम्हाला सांगताना नाव सांगितलेलं की बाळानं, आपल्याला 4 वर्ष वापरायचं आहे. बरोबर आहे ना? हॅलो, आता मला सांगा, ठीक आहे हे सोडून द्या, मॅथ्सचं सोडून द्या. मॅथमॅटिक्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन गेलं, डिग्रीचं इक्वेशन हे गेलं ते गेलं, सगळं विषय सोडून द्या. पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतील, डिग्री इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतील, त्यावेळी पुन्हा काय करणार? पुन्हा नवीन कॅल्सी विकत येणार. म्हणून सांगितलेलं, जो फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत उपयोगी पडतो तो घ्या कॅल्सी, आणि तो अलाउड आहे आपल्याला वापरायला. ठीक आहे, आता असं ते घेतलंय तर काय त्याच्यामध्ये एवढंही नाहीये. ठीक आहे, ज्यांच्याकडे कॅल्शियम नाहीये त्यांच्यासाठी सांगतो. सर कोणता घ्यायचा अजून एकदा सांगा. 991 MS कॅसिओ. ठीक आहे. हॅलो, आणि तो काय फक्त माझ्या मॅथ्स सब्जेक्ट साठी नाही घेतला तरी चालतंय. तो तुम्हाला शेवटपर्यंत वापरावा लागतो, म्हणून मी तुम्हाला घ्या म्हणून सांगितलेला आहे. आग्रह नाही कुणाला. ठीक आहे. हॅलो. येस सर. हा, ज्यांच्याकडे कॅल्शियम नाहीये त्यांनी बघा काय करायचं. इथं A × A ची व्हॅल्यू टाईप करायची, B ची व्हॅल्यू टाईप करायची. इथं बघा 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. पुन्हा तोच मॅट्रिक्स येणार ना. 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. मी आता तुम्हाला फक्त कसं काढायचं असतं ते सांगतो एकदा. इकडे बघा, नेहमी फर्स्ट रो हा पहिला रो पहिले 3 एलिमेंट देतो, दुसरा रो दुसरे 3 एलिमेंट इथं, आणि तिसरा रो तिसरे 3 एलिमेंट देतो. हे लक्षात आलं? हॅलो. येस सर. हा, पहिल्या रोचं मल्टिप्लिकेशन पहिल्या कॉलम बरोबर गेलो तर पहिला एलिमेंट मिळतो. पहिल्या रोचं दुसऱ्या कॉलम बरोबर केलं तर दुसरा एलिमेंट मिळतो, आणि पहिल्या रोचं तिसऱ्या कॉलम बरोबर केलं मल्टिप्लिकेशन तर तिसरा रो मिळतो. हे क्लिअर झालं? आता करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे पहिला एलिमेंट पहिल्या बरोबर मल्टिप्लाय करायचा, दुसरा एलिमेंट दुसऱ्या बरोबर मल्टिप्लाय करायचा, आणि तिसरा एलिमेंट तिसऱ्या बरोबर मल्टिप्लाय करायचा. हे लक्षात आलं?
हॅलो 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 हा मग कॅल्क्युलेशन करा डायरेक्ट बघा मी इथं लिहितो डायरेक्ट बघा तेच येत आहे का 1 - 2 0 फर्स्ट रो सेकंड कॉलम तसंच फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा 1 × 2 2 3 × 2 6 -2 × -2 4 येते म्हणजे 2 + 6 + 4 बरोबर का हॅलो येस सर आणि -2 0 -2 आलं का बघा बरं पहिला रो आला का येस सर तसंच -1 3 0 सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 × 1 -1 3 × -1 -3 0 0 पुढं -2 + 9 पुढचं 0च आहे आणि -2 +2 येईल 2 + 0 + 0 आलं का दुसरा रो हॅलो तसंच थर्ड रो फर्स्ट कॉलम सांगा बरं आता हॅलो मल्टिप्लिकेशन सांगा 0 2 0 + 2 येते 0 येते ना 1 × 0 येस सर येस सर करस्पॉन्डिंग इलेमेंट घ्यायचा रे पहिल्या एलिमेंट बरोबर पहिला दुसऱ्या बरोबर दुसरा तिसऱ्या बरोबर तिसरा आणि सगळ्याची ऍडिशन करायची आपल्याला हा पहिला 0 देणार इथं आता 0 पुढं -2 × 3 -6 -6 1 × -2 -2 पुढं हा 0 0 0 1 आलं का बघा हे काढलेलं आपण बरोबर आहे का कॅल्सी मध्ये काढलेलं येस सर हा आता इथं A² काढलेलाच असतो इथं A² × A करा A² ची व्हॅल्यू टाका A न मल्टिप्लाय करा तुम्हाला A³ मिळून जाईल ह्या पद्धतीने आता क्लिअर झालं हॅलो आता क्लिअर झालं का A² A³ कसा काढायचा येस सर सगळ्यांना येस सर कॅल्सीचं सोडून त्या विषय आता झालं का याच्यामध्ये काय अडचण नो सर हा आता A³ काढला आपल्याला फक्त बघायचं इथं जर तुम्ही बघितलं तर A³ आणि A² बाकी A आणि I आपल्याकडे आहेत मग LHS घ्यायचं काय येणार LHS सांगा मला पटपट पटपट बोला रे लेफ्ट हँड साइड काय येणार अरे कॅले हॅमिल्टन मध्ये जे आपल्याला इक्वेशन मिळाले त्याचं लेफ्ट हँड साइड सांगा की A³ - 5A² + 9A - I घ्या A³ - 5A² + 9A - I हा A³ काय आलेला आहे
-13, 42, -2, -11, 9, -11, 9, 10, 10, -22, -3. पुढं -9, 9 आहे ना का 5 आहे? -5 A² सांगा. -1, 12, -4, हम्म, -4, 7, 2, हम्म. 2, -8, 1. +9 आहे. ए मॅट्रिक्स सांगा चला. 1, 2, -2, -1, 3, 0, 0, -2, 1. आणि -I. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स किती ऑर्डरचा घेणार? 3/3. आता एका स्टेप मध्येच हे संपवून टाकायचं, जास्त याला हे करत बसायचं नाही. तिकडं बघा -13, -5 न पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं काय येतं? 5. पुढचं सांगा. 9, +9, -1. पुढचं पहिल्या रो मधला सांगा चला. -11 +20 -9 +0 10 -10 0 0. बरोबर का? येस सर. पुढचं सांगा चला. पहिला झाला 42. दुसरा -60 पुढं +18 -0. पुढं 9 -35 +27 -1. पुढं -22 +40 -18 पुढं -0. -22 +40 येते ना? 40 पुढं -2 +20 -18 +0 10 -10 +0 0 -3 +5 का -5 येतो सॉरी. -5 हा पुढं +9 +9 -1. काय ते बघा सगळ्याचं
का कुठं नॉन झिरो एलिमेंट येते? येते कुठं नॉन झिरो? बरे ऍडिशन करता येते का बघा? कुठं चुकलं असलं तरी सांगा माझं. LHS इक्वल टू RHS आलं का? हॅलो, Yes. काय अडचण? हेन्स कॅले हॅमिल्टन हेन्स काय म्हणणार मी? ए क्यूब मायनस काय रे तुमचं 5a² प्लस 9a minus I equal to 0. That is Cayley-Hamilton theorem is verified. That is Cayley-Hamilton theorem is verified. बघा काय अडचण असेल तर सांगा रे. आहे का काय अडचण? नो सर. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? येस सर. येस. आता पुढं आहे ते म्हणजे ए इनवर्स फाइंड आउट करायचं. हेन्स फाइंड ए इनवर्स म्हटले, त्याचा यूज करून ए इनवर्स फाइंड आउट करायचा आपल्याला. हा तर तो कसा करायचा? कॅले हॅमिल्टन वरून आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. लिहून झालंय ना ते? लिहून झालंय का? येस सर. येस सर. पुढं इक्वेशन सांगा. किंवा असं म्हणा डायरेक्ट, टू फाइंड ए इनवर्स मल्टीप्लाय इक्वेशन 1 by A inverse on both sides. A inverse into A cube. इक्वेशन 1 दिलेलं आहे ना आपण नाव दिले की वाटतं? Yes, sir. इक्वेशन 1 A inverse into A cube minus 5 into A inverse A square plus 9A inverse minus I है ना? A inverse sir. I. सॉरी, एक तर पहिल्यांदा A इनवर्स लिहा किंवा नंतर लिहा, दोन्ही पैकी एक स्टेप फॉलो करा. काय अगोदर लिहिला तर अगोदरच लिहायचं सगळ्या ठिकाणी, नंतर लिहिला तर नंतरच लिहायचा. कळतंय का? हॅलो, Yes. आता बेस सेम आहे, इंडेक्सची ऍडिशन -1 + 3 काय येतं? 2. -1 + 2 1.
-1 + 1 0. A इनवर्स A म्हणजे I येतं, लक्षात ठेवा. 0 नाही करायचं. हा माहित आहे ना, A इनवर्स इक्वल टू A इनवर्स sir. A इक्वल टू I प्रॉपर्टी आहे. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. म्हणजे A² - 5A + 9I इक्वल टू A इनवर्स पलीकडे नाही, म्हणजे A इनवर्स इक्वल टू A² - 5A + 9I. हे कळलं? Yes, sir. A² सांगा, तुमच्याकडे आहे. -1 12 व -4. पुढं -4 7 2. पुढं 2 - 8 1. -5A A सांगा. 1 2 -2. पुढं -1 3 0. हम्म. 0 -2 1. पुढं I म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. मी आता सिम्प्लिफिकेशन लिहित बसत नाही, मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहिणार आहे. तुम्ही ते लिहित बसा. हा -1 -5 + 9 किती येतं? -1 -5 + 9. मी आता सांगितलं की, एवढं बोललो की. 3. पुढं 12 - 10 + 0. 2. -4 + 10 + 0. 6. -4 + 5 + 0. 1. 7 - 15 + 9. 9 + 7 16 - 15 1 येतं. बरोबर का? 2 0 0 2. हा 2 0 0 2 -8 + 10 किती येतं? -8 + 10 2 आणि 1 - 5. हॅलो हॅलो -4. 1 - 5 - 4 + 9. हा झाला तुमचा A इनवर्स. कळलं कसं काढायचं? Yes, sir. काय अडचण आहे कोणाला याच्यात? हॅलो No, sir. समजलं का? Yes, sir. मुलींच्या मध्ये येस. नक्की काय अडचण नाही? हॅलो काय विचारतोय?
काही अडचण आहे का? सोपा आणि साधा क्वेश्चन आहे. नो सर. लिहून झालंय? झालं नसलं तर सांगा तसं. झालं का? येस सर. पुढचं घ्या. फाइंड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. फाइंड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. फुल स्टॉप. show that matrix A satisfy the characteristic equation. Matrix A satisfy the characteristic equation and hence find A inverse. And hence find A inverse. क्वेश्चन रिपीट करा. Find characteristic equation. Full stop. Show that matrix A satisfies the characteristic equation. Matrix A satisfies the characteristic equation and hence find A inverse where A equal to Hmm. 102 021 203. Be given matrix, its characteristic equation is given by कसं मिळतं? Determinant of A minus lambda I equals to 0. A minus lambda I equal to 0. That is 1 minus lambda 0 2 0 2 minus lambda 0 2 1 3 minus lambda equal to 0. It is given by lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus determinant of A equal to 0 where s1 equal to sum of diagonal elements 1 plus 2 plus 3 किती आलं 6. s2 sum of minors of diagonal elements 1 चा minor येणार 6 minus 0 2 चा
3 मायनस 4 -1 आणि 3 चा 2 मायनस 2 0 किती येत आहे? बोला. 7 6 मायनस 1 प्लस 2 7 येत आहे का? थोडं डिटर्मिनंट ऑफ ए 1 6 मायनस 0. आता 0 आहे म्हणजे काय लिहायची गरजच नाही पुढे. 2 0 मायनस 4 काय आलं सांगा. -2 -2 येते का? काय येणार इक्वेशन? लॅम्बडा क्यूब मायनस 6 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 7 लॅम्बडा मायनस 2 इक्वल टू सॉरी मायनस मायनस प्लस 2 होईल. बरोबर का? हॅलो. Yes, sir. आता आपल्याला काय सांगितलंय? शो दॅट मॅट्रिक्स ए सॅटिस्फाय काय दिस कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे कॅले हॅमिल्टन थेरम सांगितलेला आहे. कळतंय का? हॅलो. Yes, sir. फक्त वेगळ्या भाषेत विचारलेला आहे एवढाच अर्थ आहे त्याचा. ए क्यूब मायनस 6a स्क्वेअर प्लस 7a प्लस 2i इक्वल टू 0 असा आहे इक्वेशन नंबर 1. बघा किती वेळात झालं. नाव a square equal to a into a equal to वन झिरो टू बघा हा याचा पहिला रो येईल ना. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आहे. 102 102 1 into 1 0 into 0 2 into 2 1 plus 4 5 आलं. पुढं 102 0 0 0 0 येणार. पुढं 102 213 2 plus 6 8 508 आलं. तसंच सेकंड रो फर्स्ट कॉलम बघा हा सेकंड रो आहे 0 पहिला एलिमेंट 0 दुसऱ्या एलिमेंटला 2 आणि 1 न मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इथं 0 आला 0 2 पुढं सेकंड रो 0 2 1 0 2 0 2 into 2 4 येते. ठीक आहे. पुढं 0 2 1 आहे म्हणजे 1 आणि 3 2 into 1 2 3 into 1 3 सॉरी 2 into 1 आणि 1 3 2 into 1 2 plus 3 येते. किती येते? 5. हा आता थर्ड रो फर्स्ट कॉलम बघा 2 into 1 2 0 0 3 into 2 6 2 plus 6 चुकलं काय झालं? 2 0 3 आहे ना. बरोबर आहे सर.
2 + 3 बरोबर 5 आहे. येते का? 5 8 येते सर. 8 येते ना? 8 येते सर. पुढं 0 2 आणि 30. 0 3 0 2 0 म्हणजे 0 येतं इथं. आणि 2 0 3 2 1 3 4 आणि 9 13 येते. 13. आलं? तसंच a क्यूब a स्क्वेअर इंटू a. आता a स्क्वेअर वर काढलेलाच आहे तुम्ही. a बरोबर घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिला एलिमेंट पहिल्या एलिमेंट बरोबर. 5 + 16 किती येते? 21. बरोबर आहे का? हॅलो. येस सर. हा. 0 ला 0 येते. फर्स्ट रो सेकंड बघा. 0 to 0 मिडलला 0 आहे इकडं, त्यामुळे 0 येते ते. हा. पुढं 5 8 म्हणजे 5 2 10 8 त्रिक 24 34 येते. पुढं 2 4 5 1 0 2 2 आणि 10 12. 2 4 5 4 into 2 8. बरोबर का रे? येस 2 सर. 4 5 sir. 2 4 + 4 8 5 into 3 15. 15 आणि 8 किती झाले? 23. पुढं 23. 8 0 13. 8 into 1 + 13 into 2 26. 26 आणि 8 34. 34. पुढं 8 0 13 0 2 0 म्हणजे इथं 0 येणार. आणि 8 2 16 39. 39 आणि 16 55. बघा बरं किती सोपं आहे. हा, काय अडचण आहे घ्यायच्यात? नो सर. LHS a क्यूब -6a² + 7a + 2i. या सगळ्या व्हॅल्यू टाका. आता तुम्ही लिहित बसत नाही. टाकताल ना? अरे येस सर. येस व्हॅल्यू सर. टाका. जिथल्या तिथं व्हॅल्यू टाका. आणि जास्त काय करत बसायचं नाही, तर 0 0 0 लिहायचं. झालं. सर हा, ते a स्क्वेअर इज इक्वल टू a च्या पुढचं ते सांगता का अजून एकदा? डिस्कनेक्ट झालं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो मध्ये काय एलिमेंट आहेत? 102. फर्स्ट कॉलम मध्ये 102. पहिला एलिमेंट पहिल्या मॅट्रिक्स बरोबर. 1 into 1 0 into 0 2 into 2 इथं 5 आलं. तसंच त्या पद्धतीनं फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम ह्या पद्धतीनं करायचं. कळते का? आणि मी तुम्हाला सांग. त्याच्या कुठलं? a क्यूब इज इक्वल टू a स्क्वेअर a. याच्या बरोबर 508 बरोबर 102 घ्यायचा. हा पहिला रो तुम्हाला पहिला एलिमेंट देतो. पहिले एलिमेंट 3. कळतंय का? नाही सर, करून दाखवता का अजून एकदा? 508 आहे का? हो सर. हा पहिला एलिमेंट 1 बरोबर मल्टिप्लाय करा. लिहून घ्या. आता ऐकून नसते होत. काय आलं? 5 0 + 0 0 into 0 0 8 into 2
16 करा ऍडिशन. किती आली? 21 तसंच 5 इंटू 0 0 0 इंटू 2 0 8 इंटू 0 0 आलं का इथं? हा 5 इंटू 2 10 0 24 34 हा सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 2 किती येत आहे? 2 0 सॉरी 10 किती आलं? 12 आलंय का 12? हा 0 8 0 8 हा कळलं 4 4 15 23 8 0 26 34 0 0 0 equal to 0 16 0 39 55 आलं का? हा कळलं काय अडचण? नाही सर लिहा ते. कॅल्क्युलेशन स्वतः करायला शिका जरा, नाहीतर परत एक्झाम मध्ये तसंच बसायला लागेल. कळतंय का? हा सगळ्यांना सांगतोय मी. यस सर ए इनवर्स कसं काढतो? मल्टिप्लाय बोथ साइड into advantage. खाली ते लिहा. Hence, एक मॅट्रिक्स सॅटिस्फाईड LHS इक्वल टू RHS लिहिलं का ते? पुढच्या गोष्टी तर्कानं लिहिल्या पाहिजेत तुम्ही आता. हा कॅले-हॅमिल्टन थेरम इज व्हेरीफाईड लिहिलं का? येस सर. हा कॅले-हॅमिल्टन थेरम मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इनवर्स. ए इनवर्स लिहा व्यवस्थित लिहा. we get बोला. बोला की ए क्यूब इंटू ए इनवर्स. आता ज्या साईडला मल्टिप्लाय करतात त्या square. साईडला लिहायचं बरं का. डायरेक्ट लिहू नका कधी, एखादी स्टेप वाढवा म्हणजे चुकत नाही. ए क्यूब इंटू ए इनवर्स पुढं
मायनस, बघा मी मगाच्या एक्झाम्पल मध्ये अगोदर लिहिलेलं तर सगळीकडे अगोदरच लिहायचं, नंतर लिहिलं तर नंतर लिहायचं. लक्षात येतंय का? एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं करू नका. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तसं व्हेरीफाय होत नाही, म्हणजे ते चुकीचं आहे. सांगा काय काय ते खाली. A 3 square. minus 1, 2 minus 1, A इनवर्स A किंवा A इनवर्स काय येतं? I. 7i प्लस 2A इनवर्स, बरोबर आहे का? 2A इनवर्स इक्वल टू काय येतंय बाबानो? 6A मायनस A स्क्वेअर मायनस 7 आहे. ठीक आहे का? याच्या व्हॅल्यू पुट करा, काय ते सांगा मला. ए ची पुट करा, ए स्क्वेअर ची पुट करा, आय काय येणार? हॅलो, आय काय येतोय रे? 100001001. काय आलं सांगा मला खाली. सिम्प्लिफिकेशन. चला, 2A इनवर्स सिक्स मायनस 5 मायनस 7 किती येत आहे? -6 येतंय का? 2A inverse is equal to -604 -211 40 -2. आता हा 2A इनवर्स आला, दोन्ही साइडला हाफ न मल्टिप्लाय करायचं. हा आला तुमचा A इनवर्स. जर आतमध्ये मल्टिप्लाय केला तर मग -302 येतंय ना. Yes, sir. त्यानंतर -1 1 हाफ 1 हाफ And 20 -1. 20 -1 -1. त्या पद्धतीने येते. लक्षात आलं का?
येस सर. काय अडचण कोणाला? नाही. सरावातला जास्तीत जास्त 10 मिनिटात सॉल्व्ह होतंय एक्झाम्पल. कळतंय का? आणि विदाउट कॅल्सी जरी म्हटलं तरी 15 मिनिटाच्या वर जात नाही. मॅक्सिमम 5 मार्काला विचारलं जातं एक्झाम्पल. काय अडचण आहे का बघा? हो सर. MCQ ला 1 मार्कला असेल सर काय एक्झाम्पल. MCQ ला काय विचारलं जातं माहित आहे का? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन नंतर सॅटिस्फाय कॅले हॅमिल्टन नंतर काय मिळतं तुम्हाला इक्वेशन ते विचारलं जातं. किंवा A इनवर्स इक्वल टू 3A मायनस A स्क्वेअर बाय 2 किंवा 1/2 इंटू 6A मायनस A स्क्वेअर मायनस 7 आहे. लक्ष देतंय का? येस सर. येस सर. MCQ चे क्वेश्चन तयार करणं काय जास्त अवघड नसते, त्याच्यामध्ये काय एवढं हे नाही. हा MCQ घ्या की मग सर. आता कॅले हॅमिल्टन थेरमला इथपर्यंत हे विचारू शकतात, हे विचारू शकतात. कॅले हॅमिल्टनचं स्टेटमेंट विचारू शकतात. हे पूर्ण एक्झाम्पल विचारू शकते का? पूर्ण MCQ ला कसं विचारणार रे बाळा? कळतंय का? पूर्ण विचारणारच नाहीत. पण आता इथपर्यंत जरी सोडवायचं म्हटलं तरी तुम्हाला हे सगळं सोडवणं आलंच ना, का नाही आलं? येस हो सर. सर. येस सर. आणि हे LHS इक्वल टू RHS हे कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्स साठी असते, सॅटिस्फाईड असते ते. त्यामुळे ते काय MCQ ला सोडवत बसायची गरजच नाहीये. लक्ष देतंय का? येस सर. राहिला प्रश्न हा A इनवर्स मल्टिप्लाय करायचं. ओके सर. काय अडचण? MCQ चे क्वेश्चन मिळतील तुम्हाला, काय टेन्शन घेऊ नका. येस ओके सर. सर. पुढे व्हेरीफाय कॅले हॅमिल्टन थेरम अँड हेन्स फाइंड A इनवर्स. 3 एक्झाम्पल देतो, घरी सोडवा ते. काय अडचण आहे का बघा आणि सांगा. हॅलो, बोला. ह्याच्यात काही अडचण आहे का? नाही सर.
पूर्ण चॅप्टर मध्ये कोणाला काय अडचण आहे? काय विचारताय? हॅलो, येस सर. लिहून झाले का क्वेश्चन? येस हो सर. सर. जमतंय ना? जमल ना? हो सर. येस सर. हा हो सर. ठीक आहे. मग अटेंडन्स घेऊया. मिनिट. रोल नंबर 1, 6, 9, 10, 18, 18 Sir, roll number 06 is present, sir. पुढं. $29, 32, 44, 47, 50, 51, 52,
56. ग्रुपवर एक नोटीस टाकलेली आहे बघा. हा सर. उद्या अँटी रॅगिंग सेशन आहे 2 ते 3. अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. जर कोणी अब्सेंट राहिलं तर मग त्याला फाईन भरावा लागेल, लक्षात ठेवायचं. मग कळतंय का? हॅलो, येस सर. हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सर काय असतं नेमकं त्यात? हॅलो हॅलो सर. बाळानो. हॅलो, नेमकं काय आहे उद्या सेशन मध्ये? काही का असं ना, तुम्हाला प्रेझेंट राहणं मस्ट आहे. क्लिअर? Yes. हा, मला एकच गोष्ट फक्त सांगायची आहे